पंढरपूर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीने आवश्यक सुविधा पुरवण्याबरोबरच सुलभ व सुखकर दर्शन व्हावे यासाठी आवश्यक नियोजन करावे। तसेच आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सुरू असताना भाविकांनाही श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन व्हावे यासाठी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजा कालावधीत श्रींचे मुखदर्शन सुरू ठेवावे अशा सूचना पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राजमंत्री राजकुमार गोरे यांनी दिल्या। आषाढी यात्रा पूर्वनियोजनाबाबत मंदिर समितीची श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीस आमदार समाधान अवताडे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, डॉक्टर दिनेश कुमार कदम, संभाजी शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, वास्तुविशारद श्रीमती तेजस्विनी अफाळे, लेखा अधिकारी मुकेश अनेचा तसेच ऑनलाईनद्वारे मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शासकीय महापूजेच्या वेळी मुखदर्शन व्यवस्था सुरू ठेवावी, तसेच शासकीय महापूजा संपताच तत्काळ रांगेतील भाविकांची दर्शन व्यवस्था पूर्ववत करावी, शासकीय महापूजेवेळी मंदिरात गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन महापूजेला उपस्थितांची संख्या मर्यादित राहील याची दक्षता घेऊन शासकीय महापूजा विधिवत व परंपरेने पार पाडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी। भाविकांना जलद दर्शन व्हावे यासाठी व्हीआयपी दर्शन व्यवस्थेवर निर्बंध आणावेत। भाविकांच्या सोयीसाठी चेंजिंग रूम व दर्शन रांगेत हिरकणी कक्ष उभारण्यात येणार असल्याचेही यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले।